गेल्या 6-7 महिन्यापासून जगभरात कोरोना महामारीने आर्थिक व्यवस्था कोलमडली आहे। त्यात सिन्नरमधील व्यवसाय पूर्णपणे बंद होते। अनेक कंपन्याही बंद पडल्या आहेत। विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान देखील झाले आहेत। पर्याय म्हणून अनेक ठिकाणी ऑनलाईन शिक्षणावर विविध संस्थांनी भर टाकल्याने पालक वर्गांकडून फी मध्ये 50% सवलत मिळावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे आणि तसे निवेदनही देऊन मागणी करण्यात येत आहे। सर्वत्र अशी भयान परिस्थिती असताना सिन्नरमधील अशोका युनिव्हर्सल या संस्थेने आडमुठे धोरण अवलंब करीत अनेक विद्यार्थ्यांना फी अभावी ऑनलाईन शिक्षणापासून देखील वंचित ठेवल्याचा प्रकार केला आहे। त्यामुळे असंख्य विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर परिणाम देखील होत असल्याने सोमवार दिनांक 12 ऑक्टोबर रोजी अशोका युनिव्हर्सल स्कूलमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी एकत्रित येत सिन्नर तहसीलला त्याबाबत निवेदन देऊन फीमध्ये 50% सवलत मिळावी अशा आशयाचे निवेदन देण्यात आले। तसेच अशा या प्रकरणामुळे विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर परिणाम झालाच व त्यांनी अनुचित प्रकार घडविला तर त्या सर्वस्वी स्कूल प्रशासन जबाबदार राहणार असल्याचे देखील पालक वर्गांचे म्हणणे आहे। एकीकडे सर्वच जण या कोरोना काळात आर्थिक अडचणींचा सामना करत असताना अशोका युनिव्हर्सल स्कूलने घेतलेले हे आडमुठे धोरण सोडावे अशी मागणी यावेळी नगरसेविका शीतल कानडी, राहुल भावसार, किरण भनगे, आबासाहेब खैरनार, वैभव मुत्रक, अजित पहिलवान, संजय लोखंडे, समिता गुजराती, माधुरी वेळजाळी, प्रियंका किरण वाबळे, अल्पेश कासट, सरोज पुलपगारे, रामनाथ सांगळे, दीप्ती कोतवाल, सागर वारुंगसे आदींसह पालकवर्गाने केली आहे। एसएन न्यूजसाठी अक्षय गायकवाड। जगभरात आज कोरोनाच्या महामारीमुळे सगळीकडे आर्थिक अर्थव्यवस्था ढासळलेली असताना त्यात सिन्नरचं आमचं अशोका स्कूल या स्कूलकडे आम्ही डिमांड ठेवली होती की जी काही फी आहे स्कूलची ती काहीतरी कमी प्रमाणात करावी, जेणेकरून काही लोकांना ते फी भरणं शक्य होत नाही। त्यामुळे आम्ही ती डिमांड ठेवलेली होती आणि तसं निवेदन आम्ही आज तहसीलदारांना देण्यासाठी सर्व पालक जमलेलो आहोत आणि निवेदन दिलेलं आहे। आमची एवढंच इच्छा आहे की स्कूलने दुजाभाव न करता संपूर्ण मुलांचे सारख्या पद्धतीने ऑनलाईन शिक्षण चालू करावं आणि फीमध्ये सवलत द्यावी, हीच सगळ्यांच्या वतीने आम्ही तहसीलदारांकडे पण निवेदन दिलेलं आहे। सगळ्यांना माहिती आहे, प्रॉब्लेम सगळ्यांना आहे, इवन स्कूलला आहे, आम्हाला पण आहे। आम्ही फोर्स नाही करत आहे, पण ते लोक आम्हाला फोर्स करतायत। मुलं पॅनिक्ड होत आहेत, त्यांना आमच्या मुलांचं भविष्य बघायचं आहे ना, तर ते लोकांनी ह्याप्रमाणे आमच्यावर प्रेशराईज करतायत। जे लोकांनी क्लासेस बंद केले आहेत, मुलं प्रेशराईज होत आहेत, पॅरेंट्स प्रेशराईज होऊन फी भरायची नाही करायची त्याच्यामुळे टेन्शन्स येत आहेत। तर प्लीज रिक्वेस्ट आहे, वी आर रिक्वेस्टिंग देम की प्लीज नाही तुमचं बघा, तुमचा मुद्दा अंडरस्टूड आहे, पण 50% नाही तर काहीतरी कमी करू, आम्हाला ॲटलिस्ट एक अमाऊंट द्या, आम्ही रिअली तुम्हाला आम्ही पण हेल्प करू आणि तुम्ही आम्हाला हेल्प करा, आमची तेवढी रिक्वेस्ट आहे। आणि इफ दे आर नॉट अंडरस्टँडिंग इट्स रिअली बॅड पॅच की आम्ही अशा शाळेत आम्ही आमच्या मुलांना पाठवतो। आज आपण सर्व पालक माननीय तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यासाठी आलो होतो। 14 ऑगस्टला अशोका स्कूलने आपल्याला सर्व पालकांना एक वॉर्निंग पाठवलेली होती का तुम्ही फी भरा, अन्यथा तुमच्या मुलांचे क्लासेस बंद करण्यात येईल। कुठल्याही प्रकारची सवलत दिलेली नव्हती क्लासेसला। त्या संदर्भात आम्ही शाळेच्या मॅनेजमेंटशी बोललो, त्यांनी आपल्याला दुसऱ्या हप्त्यामध्ये 20% सूट दिली होती आणि पालकांचं म्हणणं होतं शाळेने कमीत कमी 50% सवलत द्यावी। ह्या गोष्टीमध्ये आपला बराच वेळ गेला। त्या काळानंतर शाळेने ज्या पॅरेंट्सनी फी भरलेली होती त्यांचेच क्लास चालू ठेवले आणि ज्यांनी फी भरलेले नसले त्यांचे क्लासेस बंद केले। ह्या मागण्या आपल्या मागण्या सर्व रास्ता असताना सुद्धा शाळेने कुठल्याही प्रकारचे आपल्याला फी माफ न करता उलट विद्यार्थ्यांचे क्लासेस बंद करून त्यांचं नुकसान करत आहे। ही गोष्ट आम्ही माननीय तहसीलदार साहेबांच्या लक्षात आणून देण्यासाठी आज इथं आलो होतो आणि आम्ही इथून पुढे आता माननीय कलेक्टर साहेबांना सुद्धा हे निवेदन देणार आहोत आणि शाळेने ह्या विषयावर पटकन लवकरात लवकर मार्ग काढून विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ देऊ नये एवढीच आमची सर्व पालकांची विनंती आहे।